हाय, आज मी तुमच्याबरोबर माझ्या पप्पांची एक सिक्रेट टिप शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते म्हणतात ना, मनातलं ओठावर येतं, पण आता तसं नाही आहे. आताच्या काळात मनातलं हे रील्सवर येतं. तसंच माझ्या मनात स्टफिंग केलेली मिरची भजी येत होती, तर माझ्या मोबाईलमध्ये पण तेच येत होतं. सो होऊन जाऊ दे म्हटलं आणि बटाटे शिजायला घातले. बटाटे शिजताच तोपर्यंत तिथं मिरच्यांचा कोतळा बाहेर काढून घेतला. आता तोंडाची आग विझवायची म्हटल्यावर हाताची आग झाली तरी चालेल असं म्हणत एकदा तर सगळे मिरच्यांच्या बिया काढून घेतल्या. त्याचसोबत आमच्या छोट्या मॅडमसाठी बटाटा चिरून घेतला, कारण तिखटाचा आणि आमच्या मॅडमचा लांबपर्यंत काही संबंध नाही. त्याचबरोबर बटाटा शिजून झाला होता, मग त्याची साल काढून घेतली. मी त्यात जिरे लसूण कडपत्ता कडक फोडणी मारली. आता आमच्या साहेबांकरता नुसती भजी करून चालत नाही, त्यामुळे शेंगदाणा आणि कोथिंबीरीची चटणी बनवून घेतली आणि एकदम आदर्श सुनेसारखं वाया घालवायचं नाही म्हणून मिक्सरचं भांडं पिण्याच्या पाण्याने त्यात खंगाळून टाकलं. मग काय मिरच्याचा कोतळा काढला आणि म्हणून वाईट वाटत होतं म्हणून त्यांना जरा प्लास्टर करून दिलं. पुन्हा काय सोडलं तेलात मिरच्या बेसनाच्या पिठात बुडू. आणि माझ्या पप्पांचं असं म्हणणं असतं की 90% भजी तळायची आणि शेवटी भजी कडक तेलात मारायचं, म्हणजे भजी एकदम कुरकुरीत होते. मी पण तेच केलं आणि एक नंबर भजी झाली होती. मग त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कडक तेलात म्हणून टाकलं नव्हतं की चालेल. भजी एकदम कुरकुरीत आणि एकदम भारी बनते. मग काय ताटात भजी मी चटणी घेतली आणि मास्टर शेफचा कोर्स केल्यासारखं कोथिंबीरीने थोडंसं डेकोरेट करावं म्हटलं, पण त्या बिचाऱ्याने अर्ध बुडून पीस दिला. तर जाऊ दे म्हटलं. मग काय आलं तुम्ही रील्समध्ये सॉरी मनातलं पोटात घालायची वेळ आली, त्यामुळे टाटा बाय बाय.